हाय सगळ्यांना. तर आज परत एकदा का मी काढायला लागली माहितीये का. तर मी तुम्हाला दाखवते शिगडी जुळली आपली, हो का. आणि त्याच्या खाली पण पडायला तिकडं बीळ होतं ना, ती पण बुजवलंय. आणि हे काय चिखल आणून आता चिखल केला, त्याच्यात दगड टाकली. तिकडं कोपऱ्याला नव्हतं का गॅसच्या पडायला, ती काय ओलं दिसत असन तुम्हाला, ती लिपून घेतलं. आणि हो का इथं सिलेंडरच्या खाली पण बीळ पडलं होतं, ती पण लिपून घेतलंय का सिलेंडर आड्याला घेतलाय. हो का, काय करावा, सगळं बघावं लागतंय. काय लय अवघड आहे, लय अवघड आहे. तर मी असं म्हणत होती, चांगली बसली का शेगडी दाखवते मी तुम्हाला पेटवून. पण आता पेटवून जाऊ द्या, आताच पेटवली होती मी, पण म्हणलं दाखवावं तुम्हाला. आता हो का एवढा राडा पडलाय, आता राडा उचलायचा या. ठीक आहे, रात्रीच उलास शिगडी नवीन आणली म्हणल्या उलास म्हणून नाही काय, आताच माती आणली, घेतलं ही करून आणि जोडली. पायपच निघता निघाना बाया, लय आबदली. आणि जुनी शिगडीचं हे काय इथं एक पल्लय तुटलेलं. आणि तुम्हाला बाहेर दाखवू का, बाहेर दाखवते मी तुम्हाला. आता या घरात ना अंधार दिसेल जरा. हे आई बाई बसली, बघा जुनी शिगडी. बघितलं का, याच्यात काहीच राहिलं नव्हतं, काय म्हणजे काहीच राहिलं नव्हतं का. बघा लयच बेकार झालती. आणि आतनं पण नाही का बघा गंजलं होतं. ही पाईप आहेत का नाही पुढचं, याच्यातनं जाळ निघत होता. हे दिसतंय का काळं काळं खालचं, त्याच्यातनं जाळ निघत होता. आणि भीती तर दुनियाची वाटत होती. तर बघू शकताय आमच्या इकडं वातावरण किती हे झालं, अंधार अंधार अंधार. तात्या झोपल्या तर या घरातला बल काढावाच लागतोय आणवीसाठी. तर झाले आपली शिगडी पण लय अवघड, म्हणजे लय टेन्शन आलं तर मला. भीती तर लय वाटायची मला, कुठं जाऊ पण वाटत नव्हतं. आता एक शिगडी झाली. आता एक छोटंसं घर बांधायचं 5 पत्र्याचं आपलं, म्हणजे गुशीचं ही टेन्शन नाही ना. आता एवढीच बिळ इथं बुजवलं का नाही, लगेच दुसरीकडं काढणार. कसं काय जगावा माणसानी. आणि गुशींला पण मोठ्या मोठ्या घरांनी जाणं होईना, गरीबाकडची येते ती या. हा मी काय म्हणते, श्रीमंताच्या घरात काय नसल म्हणून गरीबाच्या इथं येते ती. कारण गरीब पोट भरून 2 टाइम पोट भरून जेवतंय, आणि त्यांना पण जेवायला घालते. हो का असलं ओरडतं या. आता कुठं का आहे कुणाच दिसना, तर कुठं पण ओरडतंय तर दुनियाचं. ती तसलं काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, रात जागवायचं. रातराणी आहे का जागवती माणसं कुणाच ठाऊक. की 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 कानामध्ये कानटाळी बसती या. तर तिथं बी आहे ते. आता एकदा ही मान्य काढून, मान्य तुम्हाला सांगायचं राहिलंच की मी रातचा खेड्याव काढणार होती. किती 2-2:30 वाजता. अशाच मान्याला मान्य बांधले ते म्या, दिसत असतील तुम्हाला. आणि सरसंगतच असं पडलं इथवर. सगळं पीठ सांडलं, मीठ सांडलं, तेल सांडलं. पण पडल्या पण आवाज पडल्या घरात असा आला की आगा ग ग घरच पडलंय काय की. उठायचं कळना आणि पळायचं कळना, बाणूला घ्यायचं कळना. पहिलं मी या घरात आली, बघितलं तर म्हणलं भांडी पडलेत, मान्या पडल्यात. तर इथं दिसतंय का तुम्हाला, मान्नीच्या कडेला दिसतंय का बीळ, दिसतंय का नाही काय माहिती. हा तो का दिसला का बीळ. त्याला कितीही बुजवलं ना तरी ती हाय तीच आहे. आणि त्याच्याने त्याच्या दगड आहे ती खाली जाते, ती मान्यात दबकेरना पडते त्या. असं झालं या. आता ही देवावर आहे का नाही, ही तर कोपऱ्याला संडास बाथरूम आहे पाठीमागचं शेजाऱ्याचं. पण आता आपलं त्याच्यात संबंध नाही त्यांना बोलायचा, बरोबर आहे का नाही. त्यांना बोलायचा संबंध नाही आपला, कारण ती त्यांच्या जाग्यात बांधलंय. पण एवढंच त्यांना पण समजायला पाहिजे होतं की शेजार धर्म इथं संडास त्यांचं चालू आहे आणि देवधर्म माहित. बरं देवाधर्माला कोण मानतं, आताचे माणसं मानत नाही ती, त्याचं पण काय नाही. पण ही ओलं दिसतंय का तुम्हाला, ओला देवाला तर 24 तास तुम्हाला दिसत असन, कारण संडासाचं पाणी सगळं इथं मुरतंय.
काय करणार, ही देवारा तर कुठं मांडायचा. आता इकडं मांडावा तर इकडं नाहणीचं आमच्या पाणी येतं या. आता आम्हाला लाज वाटते, आमचं देव आहेत म्हणल्यावर आम्ही इकडं कसं देवारा मांडणार आहे. आणि हे मान्य इकडं मांडावा तर इथं पुरत नाही त्या, म्हणजे बुटकं घर आहे. आणि इकडं मांडावा तर इकडं आहे उच. म्हणजे आमचं कसं झालंय माहिती का, माणसं पाठीमागं पाणी सोडते ती, पण आम्ही पुढं पाणी सोडलंय माणसांच्या भेभ्यानी. असं आहे. म्हणजे आम्ही इज्जतीला भेटतो आणि इज्जतीला कोणत्या पण गोष्टी नको बाया, भांडण नको असं गोष्टी म्हणून आम्ही आमचं पुढंच पाणी काढलं. अशा गोष्टी असते त्या. तर मला एवढं सांगायचं आहे त्यांना की तुमचं हाय तुमच्या जागेत आहे, त्याच्यात काय आम्हाला बोलायचा संबंध नाही. पण तुम्ही जे वापरता ते थोडंसं चुकीचं असं तुम्हाला वाटत असेल तर ते संडासाचं पाणी तुम्ही दुसरीकडे काढा, किंवा काय करायचं ते करा, किंवा नका करू. आता तुमची मर्जी, माझं सांगायचं काम होतं. जाऊ द्या, मरू दे, तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो. देवाला तर कळते बरोबर. आणि देवाला त्या घरात मांडावा तर झोपायची पंचायत. ती घर बी एवढं मोठं नाही आणि माणसं येणारी जाणारी तर कुठं बसवावं. म्हणून माझा जीव तुटायला लागलाय की मी 5 पत्र्याचं शेड मारलं ना, आपलं देव पण जातील त्याच्यात, किंवा इथं बसतील झोपायला, आणि मेन उठाय बसाय जागा होईल. आणि भीती तर वाटणार नाही ना की बाबा संध्याकाळनं अशा गोष्टी घडते त्या, म्हणून भीती वाटते, बाकी काय नाही. तर चला, मला हे सांगायचं होतं. आता ठेवते राडा उचलून, गॅस आपला बसवलेला आहे. आता याच्या उद्यापासून आईबाई स्वयंपाक करण. मी माझ्या आईला आईबाई म्हणते बरं का, असं राग मानून घेऊ नका, कारण आईबाई चांगलं मला वाटते. आणि ते पण मी असं नेहमी म्हणत नाही, हेड्यावर चालू असल्यावरच बोलते, असं असते. तर चला बाय. आणि कशी वाटते शेगडी सांगा वहिनीची. बाय.